ममप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ईश्वराचा लेश मिळे तरी मूढ यत्न शेवटी जातो, मूढ यत्न शेवटी जातो। या न्याये बलवत् कवी निजवा पुष्पी रसिकाचन करितो। या न्याये बलवत् कवी निजवा पुष्पी रसिकाचन करितो। जाकादेवी पंचक्रोशी, ओंकार ओमसाई थिएटर्स मुंबई निर्मित आणि गणेश प्रोडक्शन प्रस्तुत सविनी सादर करत आहोत आंधळा मागतो डोळा। उधारी पादारी झाली
ही सब खुशी में जी अप्पा आज संडे है ना, कुछ खुशी में जी। क्या संडे का संडे है, तुम लोग ऐसा क्यों करता जी? अप्पा मंडे टू सैटरडे हम बहुत बिजी होता जी, इसलिए हम संडे को अपना बर्थडे बनाता जी। अयो तुम सब क्या सब एक ही दिन संडे को ही पैदा हुए थे क्या रे? ये संडे है ना, तुम लोगों के माँ बाप एक दूसरे को एक ही दिन एक ही टाइम एक जगह पे मिले थे क्या रे? ओ अप्पा, आमच्या आईवडिलांना मजेत आणायचं कारण नाही। क्यों रे? बुरा लगा? अरे तुम तो हमारा रोज खानदान निकालता, उसका क्या? ठीक आहे, पण अप्पा आम्ही काय म्हणतो, ह्याच्या पुढे जे काय बोलायचं असेल आम्ही तुम्हालाच बोलू। ये देख, ये रूम देते हो, हम तुमको बोला था इधर ये नाच गाना, ये शोर शराबा, ये हागर दिंगा नहीं चलेगा जी। अप्पा आई एम वेरी सॉरी। सॉरी तुम नहीं रे, सॉरी हम तुमको बोलना मांगता है। ये रूम तुमको दे के हम बहुत बड़ा गलती किया जी। ते कसं काय? अरे हम अच्छा लड़का समझ के ये तुमको रूम दिया, लेकिन तूने क्या किया रे? क्या किया? क्या किया? ये 3 दलिंदरों को अंदर घुसा दिया। घुसाया मतलब आणि काही उडवलं वाटते हा? घुसाया गुरांचा कोटा आहे का? ए, खोटा! अयो राम वेंकटेशा, खोटा नहीं रे, जिंदगी में हम कभी खोटा नहीं बोला थे। अयो अन्ना तो गोटा ना खोटा नहीं बोलला, तो गोटा बोलला। वो कुछ भी होना चाहिए, मगर यह सब इधर नहीं चलेगा थे। तो क्या बच्चे की जान लोगे क्या? उसको फांसी दे डालोगे। उसको केस छोड़ोगे? ये संज्ञान ना, ये ऐसे दौड़ के किसके आंख के ऊपर आ रहा है रे? ये देखो मेरा दिमाग का सटक गया, और वह भी ऐसा दौड़ के आएगा ना तो बहुत भारी पड़ेगा ये। ओ अप्पा ओरडू नका हो, हळू बोला जरा। क्या रे? क्या बोला? तुम्हाला मराठी समजत नाही काय? येतो ना, कोणचोम थोडा थोडा एवढा मोठा घोडा तरी कुचुम कुचुम। हा गाधे मराठी शिका, महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रात धंदे करता, महाराष्ट्राचा खाता आणि मराठी लाज ठेवता। तू तुमच्या मद्रासीत पडा बरा। तुकला रे तुकला, आमच्या तोंडावर तुकला, आमच्या नावावर तुकला, आमच्या गावावर तुकला, आमच्या जातीवर तुकला। आता आम्ही तुम्हाला इतक्याला नाही सोडते, कोण घेते? रोस्टर टाकताय ना, जा काय करायचं ते करा। ए दलिंदर, माझ्याच पोलीस आहोत, मला दादागिरी करतो हा? हे बघा, हे आम्ही सरळ नाही करतो। ओ अप्पा पिल्ले, आम्ही तुम्हाला 11 महिन्याचे भाडे दिले म्हणून आम्ही इथे राहिले। समजले? आणि जर का आता तुम्ही इथून नाही केले मग आम्ही काय केले मग बोलू नका, किल्ले किल्ले। आम्ही पण आप्पा पिल्ले 11 महिन्याचे भाडे दिले, ते कलाटी काय म्हणतो मी? ए दलिंदर, तसे पण 11 महिने पुढे व्हायला 12 महिने बाकी राहिले की रे? मग पुढचा अग्रीमेंट वाढवून टाका आणि तेही परमनंट करून टाका, आणि त्यात आमची सगळ्यांची नावं लिहा। नारवेलिया, अरे तुमच्याशी अग्रीमेंट करण्यापेक्षा हे रोम दुसरी कुणातरी भाड्या द्यायची राह म्हणतो। म्हणजे आमचा हक्क हिरावून तुम्ही दुसऱ्या आणून देणार? हा सारा अन्याय आहे। आणि अनेक तुमची तक्रार करू, आम्ही आंदोलन करू, म्युन्सिपालिटीत जाऊ, फेर पडल्यास मुख्यमंत्री, पंतप्रधान, विरोधी पक्षनेता यांच्याकडे जाऊ, त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाऊ, पण आम्ही तुम्हाला धडा शिकवू। पण हे जरा जास्त होत आहे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, तो आता बोललाय ना, मग बघू काय होतं ते। नाही काय नको, असं किती भाडे देतो आपण त्यांना? 5,000 रुपये आणि 25,000 रुपये डिपॉझिट। ए भारकाव, ते 5,000 तरी वेळेवर कुठे देतो म्हणतो मी? आणि त्यासाठी एवढ्या वरपर्यंत जायचं, मग काय करायचं? आणि त्यासाठी त्यांचे रूल्स फॉलो करत बसायचं आणि यांना खाऊन घरामध्ये सुट्टी बसायचं। अरे असा तुम्ही बोलता ना, बाहेर कुणी ऐकला तर त्याला खरा वाटेल की रे? खरे असो किंवा खोटे, पण यापुढे हे चालणार नाही। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। हे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य
अरे बजाओ पुंगी हटाओ लुंगी असे म्हणणारे साहेबांचे गेल्या वर्षाने आवाज कुणाचा अरे करू संघाचा अरे जर आम्ही मना टाकलं तर करू शकत नाही पण त्यांचे हे करू आपण आपलं मालक आहे असा बोललो म्हणू नको मला म्हणतो आता तुमच्याशी ऍग्रीमेंट करण्यापेक्षा काय पण ते असेच पुढे सुरू ठेवा हा? अशी मी आपल्याला विनंती करतो तुम्ही आमचे आप्पा आहात ना. तुम्ही मला वडिलांच्या जागी आहात आणि आपलं हे असं नातं तुम्ही तोडणार का तुमच्याशी ऍग्रीमेंट करून अरे तू मला वाटत म्हणून तुला रूम दिला आता राहिला ना आता आमच्याकडे ठरला की ठरला त्यात तुम्हाला बदल करावा लागेल पण आमच्या आधारावर आम्ही इथलाच ऍड्रेस दिला आमचा रेशन कार्ड पॅन कार्ड सर्व छात्याची सुविधा आहे शिवाय माझ्या विमा पॉलिसीचा पत्ता सुद्धा इथलाच आहे अहो थोडक्यात काय आमचा भविष्य काळ भूतकाळ वर्तमान काळ या रूमशी जोडला गेलाय आता ते सगळे तुमच्या नियमा जोडून टाकतो की ते बघाच म्हणतो हा तुम्ही लाख विचार कराल ना आम्हाला ते मान्य असायला हवं ना ए रे भाडोत्री कोण तुम्ही का मी तुम्ही काय बोला माझ्या घरात पडतो आणि नाही गेलो तर काय करणार या म्हणतो हे डाया मद्राशा आता गेलाच नाही तर उत्साहासारखा तोडेल आणि त्याचे बारीक 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 तुकडे करून तुला चटक्यात घालून पिळून पिळून कसं अरे हो डायबिटीस वरून आठवलं आप्पा तुमचा ब्लड प्रेशर डायबिटीस किडनी स्टोन यावर जालीम औषध देणारे डॉक्टर सापडला कुठे द्या कुठे असतो तो डॉक्टर तो तिकडे बघा वाघा बॉर्डरवर असतो तिकडे काय करतो मी तो डॉक्टर अहो सरकारने त्यांना आपल्या सैनिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठेवलं आहे अहो जखमी झालेल्या सैनिकांवर तो औषधोपचार करतो तू मला काय येडा समजतो की काय रे तो वाघा बोलायचा डॉक्टर तुमच्या कसा काय ओळखीचा म्हणतो मी वाघावाड्यावर दादा सुद्धा गेला होता कशाला गेला होता म्हणतो मी तो तिकडे डॉक्टर बघायला वाटायला काय वाघ आणि तो कशाला वाटला म्हणतो वाघ त्यांना कायमचे बेशिद्ध करायला पण तुम्हाला नसत्या चौकशा कशाला हव्या तो तुम्हाला औषध हवं ना घ्या गुपचूप मी काय म्हणतो देणार कशाचे औषध साता समुद्र पलीकडे असणाऱ्या लंकेत जाण्याचा मार्ग शोधणाऱ्या हनुमंतांचे औषध आपण वाघा बॉर्डर किती लांब आहे म्हणजे तिकडे जायची की काय रे म्हणतो मी त्या औषधासाठी लंकेत शिस्तीसाठी राम गेला होता ना मग वाघा बनवून झाला काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे ए गप्पा सर उगाच त्यांना घाबरवू नका आप्पा तुम्ही इकडे या बसा माझा एक मित्र तिकडे सैन्यात आहे तो आणून देईल औषध तुम्हाला पण एक अडचण आहे अडचण काय असं तो त्याला औषधासाठी ताबडतोब 1000 रुपये पाठवावे लागतील आता मी तुमच्यासाठी तेवढं केलं असतं पण कालच माझ्या कॉलेजची फी दादाने भरली शिवाय विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे नाही आले संजय ना नको टेन्शन देऊ अरे तुम्ही माझ्यासाठी वाजार भरून मेडिसिन मागवता हे आता जास्तीची आहे की हो पण ते सर्व ठीक पण शेवटी पैशाच काय आप्पा पैसे वेळेत पोचले नाही तर औषध वेळेत येणार नाही औषध वेळेत आलं नाही तर तुमचे सगळे आजार जास्त होतील आणि मग तुम्हाला कशातही रस राहणार नाही आणि मग गोविंदा आम्ही आप्पा फिरल्या कधी फटाका नाही केल्या मग तुम्ही आता कसा बोलल्या तुमच्याकडे पैसा जाताना काय रे बोलते ते जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम
संजयांना 4 असतो. अयो 2000 असतो की रे. मग 2000चे औषध मागवा. म्हणजे सगळे तुमच्या आजार मुलासकट नाहीसे होतील. आणि मग तुम्ही कायमचे तंदुरुस्त व्हा. अयो रामा असा झाला तर लय बरा होईल की रे. बघा मी तुम्हाला रोजा इडली वडा डोसा सांबार फुकाट खाऊ घाले. फक्त एवढं ते मागून सोडा औषध. आप्पा तुम्ही आता काळजीच करू नका हो. तुमचं औषध आलंच म्हणून समजा. एक का फक्त तेवढं ते तुमच्या मित्राला आवड सोडा. काय वाला एक का यातो आम्ही वडा का यातो. मन्नूबाई मोटर चली पॉम पॉम पॉम. मन्नूबाई मोटर चली पॉम पॉम पॉम. हल्ला मचाएंगे गुल्ला मचाएंगे पेड़ बजा बजेगा पॉम पॉम पॉम. मन्नूबाई मोटर चली पॉम पॉम पॉम. मन्नूबाई मोटर चली पॉम पॉम पॉम. खुदा देता है तो छप्पर फाड़ के देता है. वाह ना. त्या लोकीचं काय म्हणणं आहे. आज संडे मौज मस्तीवर खाना पिना और फिर से चाय से सोना. त्यातलं काही एक करायचं नाही. मग काय देवळात देणगी द्यायची. त्यात सगळ्या गरीबांना जीवन घालायचं. बँकेत डिपॉझिट करायची आहे. त्यातलं काही एक करायचं नाहीये. तर नयनसाठी नवीन लिखाण करायला वह्या पेन घ्यायचं. काशीनाथच्या नावाची पाटी बनवायची. किरणसाठी अभ्यासाची पुस्तकं घ्यायची. आणि त्यातून जर पैसे उरले तर माझ्यासाठी मोहम्मद रफी साहेबांचे पुस्तक घ्यायचं. थोड़ा है थोड़े की जरूरत है. थोड़ा है थोड़े की जरूरत है. जिस दिन पैसा होगा वो दिन हमारा होगा. थोड़ा है थोड़े की जरूरत है. जरूरत है जरूरत है. ए चला चला आता दिवा स्वप्न बघू नका. अरे संजय पाहू दे ना थोडा वेळ. न जाणो त्यातून काहीतरी निष्पन्न होईल. हा ना. अरे विचार चांगले असेल तर सर्व काही चांगलंच होते की. पण तसे कोणते म्हटलेच आहे ना. असेल माझा हरी तर देईन खाटल्यावरी. वेळ आल्यावर कळलेल्या झालीची किमया. पण काय पण ना आजचा दिवस मात्र सुखाचा आहे एवढं मात्र नक्की. हो ना. अरे मग चर्चा कसली करताय. अशाने राहिलेल्या रविवार सुद्धा फुकट जाईल ना. तर मग नयनचा मस्तपैकी 2 प्लेट बिर्याणी आणि 4 आईस्क्रीम घेऊन ये. हा गेलो आणि हा आलो. हे दोन नंतर आलो रे. जय गोपाल. जय गोपाळ. पण ती गोपाळ कोणी राहत नाही. वडी आम्हाला माहित आहे नी तरी गोपालला विचारताय. आणि समजून घे बाबा. गोपाल म्हणजे कोणी माणूस नसते. ते तर ठाकूरजीचं नाव आहे नी. बघा परत गोड. अहो नक्की कोण हवंय गोपाळ की ठाकूर. अरे ताई ते दोन्ही बी श्रीकृष्णाचे नाम आहे नी. ते नाम आमच्या रोजच फुकट असते. पण ती मंदिरात असते ना. तुम्ही त्याला शोधायला इथे का आले. आम्ही मटनलाल शकललाल खडा मारोदेश मारवाडचे पण धंदाने वागते हम ऐनिया पदारी थे. आपण
याचं कारण काय ते तर सांगा ना. सांगते बाबा सांगते. मारी दीकरी छे नाही एक छे त्याचं नाव बावरी छे. 12 एखाद्या 12 नदी एक छे मूठ धुतराष्ट्र नदी. मानस छे. अरे मानस नाही मगरला छे. हा बावरीचे मग ते आम्हाला किती सांगताय. तुम्हाला जो मुलगा हवाय तो इथे राहत नाही. अशा कशा नसते. अरे बावडीने हेच पत्ता दिला तेव्हा ते इथेच असते. बरं काय नाव सांगितलं ती ना. काय ते करमरकर असंच काय ते असते. अहो किरण करमरकर असेल. हा एकदम साजिक बात. पण ते तुमच्या पोरीला कसे काय अरे साई ते दोन्ही भी डॉक्टरीला असते ना. अच्छा अच्छा, म्हणजे तुमची मुलगी आमच्या किरण बरोबर शिकताना प्रेमाच्या धडेगिरीवर तुमच्या ऑपरेशनचा प्लॅन करते. तर साई काय सांगू मी आता. त्या टिकरीने आमच्या तोंडाला काली फासला. आमच्या समाजामध्ये नाव बरबाद केला. आम्ही मारवाड जाते हा धंदा सोडके आणि पुरा मारवाड जाते. जा तुम्ही खुशाल जा पण जाताना तेवढं कन्यादान करून जा. अरे खडा पण मी काय म्हणतो तो हंडा घेऊन ते किती फिरला ना तरी असा पोरगा कुठून सापडणार नाही. अरे दिसायला सुंदर आणि बोलायला चतुर आमचा किरण. अरे साई पण तो राजपूत कुठे आहे. अरे साई, सगळ्या हिंदूंचा बाप छत्रपती शिवाजी महाराज आहे ना, त्याचा औषध आहे ते. ते समजा ठीक आहे पण त्याच्याकडे किती आहे. बडी ते आता डॉक्टरी शिकते नी. डॉक्टर झाला की मग पिसाट बडी समजलं की नाही. समजले पण ते कुठे. मग हे काय हे सुलभ चपटे सार्वजनिक आहे काय. हे घर आहे एवढुशा घर हे. अरे आमच्या बाथरूम तर ह्याच्यापेक्षा मोठा आहे. हो तुमचा बाथरूम मोठा आहे पण त्याचा दिल मोठा आहे ना. शिवाय आम्ही आहोत ना त्याच्या मदतीला. पण वडी तुम्ही त्याचे कोण असते. आम्ही त्यांचे भाऊ लोक असते. अस्मादिकाना लेखक नयन अमरापूरकर म्हणतात. आणि मी विमा एजंट काशीनाथ केदारनाथ काळशेकर. आणि मी संगीत शिक्षक संजय करमरकर म्हणजे किरणचा मोठा भाऊ. आणि मी भावी डॉक्टर किरण करमरकर. हे किरण शेठ वडी साई पण ही शिंगर मायनी. चला इथे खायचा इथेच खायचा इथेच झोपायचा इथेच हे करायचा आणि ते बी तुम्ही 4 जण मिळून. नाही हे नाही जमणार नाही जमणार. तुमच्या मुलाला खर्च ठेवा पण मी माझ्या बाबांना सोडणार नाही. एक किरण मी पोलीस केस करेन तुझ्यावर. समजा तू माझ्यावर पुरीवरती प्रेम करून फसवले आणि हा धोका देते काय. मी तुमच्या पुरीवर बसवले नाही. डॉक्टरी परीक्षा पास झाल्यावर आणि दोघी लग्न करणार आहोत. अरे ते जाऊ दे खड्ड्यात पण तू लगीन कसा करते तेच मी बघते. वरी एक तर तुमच्या पद्धतीने किंवा आमच्या पद्धतीने पण हे लग्न होणार. आणि तेव्हाच मी लगीन करेन. लग्न करता तुम्हाला तू हमें जानता नहीं. तू पक्को मारवाडी छू आणि हो पक्को मराठी
मैत्रिणीचा काही वाकड्या करू शकणार नाही. मी काय म्हणतो मगन भाई? अरे भाई काय म्हणतोय? अहो व्याई म्हणजे काय रे ते? आणि आमच्या मराठीमध्ये समधी आणि तुमच्यामध्ये व्याई. नाही नाही, तुमचा समजी मी गव्हाच होणार नाही, पण तुम्हा समध्यांना पोलीस केस करून जेलमध्ये हवा कायदा लावी. हे पहा, तुम्हाला जे करायचं ते करा, पण बावरी माझी आहे आणि माझीच राहणार. ए किरण, तू त्या बावरीचा नाच सोडला नाही ना तर लय भारी पडेल. तुम्ही आम्ही जाणता नदी, माझं नाव मगनलाल छे. आणि तू इथून गेलाच नाही ना तर तुला शिकवीन चांगला धडा. जाते, आता जाते, पण परत येईल ते इथे पोलीस घेऊन. जय गोपाळ, जय श्रीराम. जय गोपाळ, जय श्रीराम. जय गोपाळ. कॉलेजला शिकायला जातोस की प्रेम करायला जातो? मी तिच्या प्रेमात नाही पडलो, तीच माझ्या प्रेमात पडले. तिच्यावरती मी प्रेमात पडली. मी कॉलेजला नाटक बसवत होतो. कोणतं नाटक करायला होता? मीरा का शाम हिंदी नाटक होतं. हो म्हणजे नाटक करता करता मिरेला पटवलं असतं. हे हिंदी वाक्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी आम्ही 2-3 तास लायब्ररीत बसायचो. तिथे आमचं जमलं. हा ठीक आहे, जमलं ते जमलं. आता वडी तुला आडवा जाणार त्याचं काय? दादा तू पुन्हा काहीतरी. 10 वर्षापूर्वी माझे स्वप्न घेऊन या स्वप्न नगरीत आहे. मला जमेल तसा, जमेल तितका येणाऱ्या संकटाशी सामना करत आहे. खरं तर डॉक्टर होण्याचं स्वप्न माझंही होते, पण जमलं नाही. नोकरी करता करता संगीताचं ज्ञान जगाला वाटत राहील. ते फक्त तुला डॉक्टर करता यावं सांगत. किरण, तू बावरीशी लग्न कर, पण डॉक्टर झाल्यावर. कारण तू डॉक्टर झालास की माझं स्वप्न पूर्ण होणार आहे, हे लक्षात घे. घेतलं. डॉक्टरीचा रिझल्ट लागेपर्यंत आम्ही एकमेकांना भेटणार सुद्धा नाही. मग तर झालं. शाबास, ये होईना बा. किरण, तू एक काम कर ना, तू आहे ना रोज सकाळी उठून आहे ना हनुमान चाळीसा वाचत जा. आणि याच्यासारखं ब्रह्मचारी राहा. मग पाऊसला वेळ तरी शोधत राहील आणि गात राहील. मोय भूल गए सावरिया, मोय भूल गए सावरिया, मोय भूल गए सावरिया. बावरी, तू इथे कशी? जहाँ मेरा कन्हैया वहाँ मैं राधा. राधा. किरण, दादा. हा माझा दादा. रेडी करना. खंबा. ते नयन भैया, ते कांचन भैया. हे भैया का भैया, नाहीतर काय तुला काय दूध वाले वाटते? तुम्ही हे धंदे करता? हो. अरे ते धंदे करणारे हे भैया नव्हे. भैया म्हणजे भाऊ. हा. आम्ही किरणचे भाऊ आहोत. दादा, माझं आणि किरणचं प्रेम आहे, पण आम्ही लग्न नाही करणार हो. लग्न नाही करणार म्हणजे तुम्ही काय जस्ट फ्रेंड म्हणून राहणार आहात की काय? हे बाई, ही इंडिया आहे, फॉरेन कंट्री नव्हे. असं रिलेशनशिप मध्ये राहिला
आणि आमचा किरण हार्ट स्पेशालिस्ट होणार आहे. त्याचा असा हार्ट फेल करू नको. दादा मला तसं नाही म्हणायचं होतं. मग कसा म्हणायचा होता? अरे आता तुझ्या बापाशी यावरून भांडलोय आणि ही म्हणजे लग्न करायचं नाही. किरण माझी बात सांभाळ ना. माझं आपलं एक्झाम झालं की मग आपल्या लग्नाचं बोलू ना. काय बोलायचंय? लग्न त्याचं ठरलंय ना आपलं. अरे पण माझे पप्पा. त्याचं काय की त्याच्याशी कोण लग्न करणार आहे? आणि किरणने तुझ्यावरती प्रेम केले, ते बापावर नाही केलंय. अरे पण त्याच्या खिशावर केलंय ना हो. पैसे पैसे तो त्यांना वाटतो ना. त्यांचा सोड. तुला काय वाटतं किरण बद्दल? दादा माझं तर खूप प्रेम आहे हो. पण मी ना किरण शिवाय राहू शकत नाही. आणि मीही बाबीशिवाय जगू शकत नाही. काय म्हणतो रे? आजकालचा जमाना हा अँड्रॉइड मोबाईलचा आहे, संगणकाचा आहे. तेव्हा चट मागणी पडब्या झालाच पाहिजे. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ना? हो. लग्नानंतर जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत राहायची तयारी आहे तुमची? हो मी जे असेल त्याच्यात मंजूर आहे. पण मी समजा ना हो किरण शिवाय राहू शकत नाही. त्याच्या बिना कशी राहू मी? समजा तिच्या बापाने जर कडाडून विरोध केला तर काय करणार आहात तुम्ही? आम्ही दोघेही जीव देऊ पण एकमेकांची साथ कधीच होणार नाही. हे जर असं होणार असेल ना जीव देणं तर ह्याची एक पॉलिसी काढून ठेवूया. अरे मी काय म्हणतोय, त्यांच्या लग्नात तुझ्या पॉलिसीच्या खांद्याचा काय म्हणतो? लाईन म्हणून यांच्याकडे नाही बघत आहे. मग त्यांच्या पुढील सुखी आयुष्यासाठी एक पॉलिसी काढायची म्हणतोय. अरे बाबा ते पॉलिसी नक्की काढतील. हा पण ते लग्न झाल्यानंतर. बावरी किरण आधी परीक्षा आणि मग लग्न. तोपर्यंत एकमेकांना भेटायचं सुद्धा नाही. पण हिचा बाप. अरे त्याला करू किस्सा. अरे मियां बीबी राजी तो क्या करेगा मगन काजी. कोण तुम्ही? आणि असे दारात उभे राहून खाणापुणा कसला करताय? गुरु हाकायला काय शेत नाही किंवा खाणापुणा करायला हा नाका नाही. आणि मी ती नाही, मी पूर्ण पुरुष आहे. समजला? गुरु जाऊ तर मला दिसताय पण ज्यांना तुझं नाव काय तर माहित नाही ना. म्हणून तुम्हाला मी खानाखुना करत होता. मी काशीनाथ केदारनाथ काळशेकर. बीएड असून विमा एजंट झालो. स्वतःची रूम नसल्यामुळे संचूच्या कृपेने इथे राहतोय. आपण? मी रामदास रामचंद्र पाध्ये. काय करताय? रामदास पाध्ये? एकटेच कसे? आवडाबाई आणि अर्धवटराव कुठे? मी काय रामदास नाही हो, मी घरघरी रामदास. अहो तुम्हाला सांगता गिरगावातल्या सगळ्या चालीतील भांडी धुंडी करणारा का रामदास. अच्छा तो रामदास. तुम्ही इथे कशाला आलाय? हे बघा आम्ही इथे 4 ब्रह्मचारी राहतो. हॉटेलमध्ये खातो, केव्हा केव्हा पाणी पिऊन तसेच झोपतो. पण तुम्हाला कोण काम देणार? हो माझं ना झालं तुमचं दुसरं काम आहे. माझ्याकडे दुसरं काम आहे. पॉलिसी काढायची आहे का? घ्या पॉलिसी काढतो. बोला कितीची पॉलिसी काढू? 80च्या हवाची पॉलिसी काढता. हो इथं निवडला ठेवायचा प्रश्न पडलाय तर तुम्ही माझी पॉलिसी काढता होता. इमान कोण? इमल ना माहिती? अहो इमल म्हणजे होणारी माझी बायको. बायको? अरे दादा पिऊनी माडाची ताडी माझी बायको झाले झाडी. अरे दादा पिऊनी माडाची ताडी माझी बायको झाले झाडी. तिला नाही जपलं नऊवारी साडी, तिला नाही जपलं नऊवारी साडी, तिला नाही जपलं
जाडी आहे ना मग तिची पॉलिसी काढा. लगेच झाले पॉलिसी कसे करता? हो मग आधी लग्न करा आणि जीवन आनंद ही पॉलिसी काढून जीवनाचा आनंद लुटा. काच करण्याचा विचार आहे त्याच्यासाठी आला होता ना होय? हो पण माझे हो तुम्हाला कोणी सांगितलं इथे लग्न लावतात म्हणून? तसं असतं तर आम्ही इथे चौकीतून ब्रह्मचारी राहिलो असतो का? तीच तर मोठी गोम आहे ना. अहो तुमच्याकडे वस्तू असो हो माझ्याकडे पोरगी आहे पण त्यांनी माझ्याकडे वस्तू नाही. माझं लगीन होत नाही. हो ह्याला म्हणतात धर्माच्या गती. पण भाऊ मी काय म्हणता तुम्ही जर लय बरं होईल. इथे वस्तूबद्दल बोलताय? हो बोलण्याबद्दल मुलीबद्दल मला काही समजलं नाही. नीट काय ते सांगा. अहो काशीराम भाव. काशीराम भाऊ? काशीराम भाव भाव नाही तर राव. तर मी काय म्हणता पॉइंटचा मुद्दा असा आहे तुम्ही जाहिरात दिली होती की ह्या रूम मध्ये एक रूम भाड्याने द्यायचा होता. या रूम मध्ये एक रूम भाड्याने द्यायचंय? कुणी सांगितलं तुम्हाला? बघा मी काय वेगळं जाहिरात दिली होती. हा आणि जाहिरात द्यायचं नाव पण आहे. हो विसरलो. तर असं काय करता हो लोकांचा इमातरी बरोबर उचलवता ना. तुम्ही आप्पा केल्यांच्या सोसायटी मध्ये आम्ही एक वेळ विमा एजंट आहे समजला? त्यांना एवढं जर समजलं असतं ना तर केव्हा तुम्ही जर माझी एवढं समजून घेतलं लय बरं होईल. हो अडचण वगैरे काही येणार नाही. तुम्ही अगदी बिंदास काशीनाथकडे वावटं. तुमचे पैसे अगदी सुरक्षित आहेत असंच समजा. ये ते विमा उतरण्यासाठी नाही आले मग आपण दिलेली जाहिरात घेऊन आले ते. पण ही रूम काही दिवसापुरतीच मिळेल या काय माहिती आहे तुम्हाला? म्हणजे काय अहो माझं लगीन होईपर्यंत मग पुढचं पुढे पण डिपॉझिटचे पैसे आहेत का? काय विचारलं पैसा काढायला येतात मग या हो 5,000 रुपये हो 2,000 रुपये. एकदा का माझं लगीन झालं की बाहेर मिळवला म्हणून समजा. वा एकदम जगत तयारीने चालत आपण. होय काय हो इमनच्या बापाच्या नाकात हीच लग्न करणार आहोत आम्ही. अहो एकदा का तुम्ही रूम दिला की लग्नाचा भाग उडवलाच म्हणून समजा. दिला रूम तुम्हाला दिला तुम्ही लगेच लग्न करा आणि मुला इकडेच या. मुला इकडे या आणि आपण झोपायचं कुठं? टॅरेसवर आकाशातल्या तारकांची मोजदाद करत. मग प्रातकाळच्या विधीचं काय? अरे मालकाने टॅरेसवर सगळीच सोय केलेली आहे. काशीनाथने ठरवले अरे आपलं जरी लग्न होत नसले ना तरी या रामदास जाऊन आपण हनीमून साठी मदत करायची. बरं ठीक आहे पण हे बघा रामदास भाऊ जेवढे दिवस तुमचा हनीमून चालेल तेवढ्या दिवसाचा वेगळा चार्ज द्यावा लागेल. त्याची चिंता करू नका. पण हनुमान कसा झाला पाहिजे एकदम ते आता तुमच्यावर आहे कारण हनुमान तुम्हाला करायचा. ओ ब्रह्मचारी हनुमान त्यांचा आहे तुमचं काय? त्याला विचारलं बरं. मी काय म्हणतो लग्न कुठं करणार तुम्ही? हो लग्न म्हणजे काय म्हणते सुनील पाटील करायचा राम मंदिर बघा त्याच्या तिथंच करायचं. बरं म्हणजे मंडळी किती काय जेवणात वगैरे जेवढा सर्व केलेले आहे. आईस्क्रीम अजून काय काय आहे? रसगुल्ला हो एकच आहे ना. काहीतरी लग्नाला आता समोर दे लग्नाची सगळी घाई आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी यायचं. मी आता हो हो आम्ही येऊ नाचू गाऊ खाऊ पिऊ अगदी मजा करू. तुम्ही तुमची तिथूनच वरात काढू आणि धोकांसकट तिकडे डायरेक्ट येऊ. आहे काय नाही काय? त्याचं काहीच नाही. एकदा का तुम्ही माझं लग्न झालं की तुमचं साधन म्हणून समजा. अहो टेन्शन गेलं म्हणून समजा. हो म्हणजे काय करणार तुम्ही? तुम्ही भाबू नका. आम्ही दोघा मिळून तुमचा कपडा लत्ता जेवण खावण सगळं करू. अरे वा उत्तमच आहे. म्हणजे काय आता लग्नाची सगळी तयारी चालू आहे. जेव्हा मी ठरवून लग्नाला यायचं. हो हो बरं येतो मी. हो या. हे माणूस होता आहे का? काशीनाथ मासा गळाला लागला की नाही? तुम्ही सगळेजण नको नको म्हणत होता पण
पण आयडिया कशी आहे? पण ही जाहिरात दिली कधी आणि का जर? पण तुला माहिती आहे का, जाहिरात देणारे आपण नाही. मला काही समजलं नाही, नीट सांग ना. अरे जाहिरात आप्पा पिल्लेंच्या नावाने दिली आहे. वा, भारी. कुणाचं डोकं? काशीनाथ, अरे दुनिया झुकती आहे मगर झुकाने वाला चाहिए. अरे या जगात आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी अशी दुनियादारी करायलाच लागते, नाहीतर या दुनियेतून आपला पत्ता कधी होईल काय सांगता यायचं नाही. हो या ना, या हो या, आमचंच घर आहे, या हो आमचं, या 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 बस. काय रे, कोण आहे? माहित नाही. पण इथे कशात घेऊन आलात? ही काय धर्मशाळा आहे? म्हणजे हे पण काय रे, काय लिहिलंय? हे बघ, आपण जाहिरात घेऊन आले. काय हो? कोण तुम्ही? आणि ही जाहिरात कुठे मिळाली तुम्हाला? सगळं सांगते तुमका हो. बाई जरा पाणी मिळा. नाही, पाणी दे, पाणी दे, पाणी. हो, दे. सकाळपासून फिरून माझं घसं पडलो पडो घसून घसून फिरून येईल. अरे बाप रे, भारी चांगली दिसताय. अर्धी बॉटल सॉफ्ट दे रे. ही तर काय नाही हो. तुमका सांगतं, बसल्या जाग्यावर 3 बाटल्यांचा फोटो असा माझो. 3 बाटल्या म्हणजे हालत दुलत कायच नाही. नाही मी घेणे ह्या बाटलीबद्दल बोलते. पण मी काय म्हणतो, ही जाहिरात विचारण्यापेक्षा एखाद्या तळ्याकाट्याचंच घर शोधायचं होतं की. त्या म्हणतास ना, तर अगदी बरोबर असं बघा. अहो माझो अख्खो जन्म तळ्यात आणि या मळ्यातच गेलो, म्हणून म्हटलं उरलेलं आयुष्य ऐशाराबाद जगून बघूचा. म्हणून ऐसा तुमचं पत्त्या शोधत ह्या घर शोधत नाही रे. ही जाहिरात कुठे मिळाली तुम्हाला? अहो ही जाहिरात नाही, तो देवा झालेलो माझ्यासाठी संदेश असा हो. तुमका सांगतोय, आंधळो मागता 1 डोळो आणि देव देता 2 डोळे असा झाला हो या जाहिरातीमुळे माझं. हो, काय स्पष्ट सांगावं आम्हाला. हो मी चाललो होतोय रस्त्याच्या कडे या मोठ्या बिल्डिंगी बघत. सर जरा तुमच्या बिल्डिंगकडे गेलं आणि म्हटलं वाय जरा थांबते. वाटपींकडे जरा चौकशी करूची. इतक्याच चमत्कार घडलो. कसला चमत्कार झाला? हो तुमच्या बिल्डिंग मधून एक हडकुळा माणूस बाहेर पडलो. हडकुळा माणूस म्हणजे तो प्लंबर विनोद होता नाही ना? नाही, ती इकडे जाते, शिवडी यातच आता भेटत असतात. इकडे नाही. कोण आहे हो? मग आमचो ओंकार. आता ओंकार कोण? काय साहेबांनो, तुम्ही ओंकारा बोलतात ना? तुम्ही ओंकारा बोलतात? काय माहिती तुमचा उपयोग नाही बघा. कारण तुम्ही ओळखतास बघा, सगळे ओळखतात. अरे ओंकार म्हणजे मोठो नट सम्राट असा. हो तुमका सांगतात, एका महिन्यात 4-4, 5-5 तासात काम करता. पण मेलगो लेसन देत नाही हो. त्याचा बक्षीस काय करतो पडतं, काम काय भारी करता होतो. हकडेसून पैसो समोरसून पैसो, नुसतं मेळग्यात पैसो पडता. तो चलता काय तो टाची उडीत कधी उजवी कधी डावी असं चालता तो. आणि समोर जाता तिथं रुबाब काय भारी असो मेलगो रुबाब झटकता आणि ह्यो जाहिरात कागद खाली पडता. अच्छा, म्हणजे तुम्हाला अल्लाउद्दीनचा दिवा सापडल्याचा आनंद झाला असेल. कोण बाहेर झालो त्याच्या सोय. हो मी तुमचा सांगतोय, पंतप्रधान पदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यापेक्षाही माका आनंद जास्त झालो. आजच्या काळात प्रवास जागा मिळूची म्हणजे खाऊचा काम नाही हो. म्हणून मी हैसा दिलाय. बरं केला का लागते. पण आता तुमची अडचण काय ते सविस्तर आधी सांगा बघू. पण ताज म्हणत होते हो, मी पण ताज म्हणत होतो. मालवणासून हैसर नोकरीच्या शोधात मुंबई गेले बघा. माझा तो शाळेत मित्र उदय, तो माका भेटलो अंधेरी. त्यांना एका ऑफिस मध्ये मला कामात गेला बघा. गंमत काय, त्या बाजूच्या काचीच्या बिल्डिंग मध्ये यात चेडू काम करत होता. चेडू नाही हो,
छोकरी पोरगी म्हणा पोरगी त्या पोरगी बरोबर त्याला वाईट मधात जुळला. आता म्हटलं ताज पोरग्या म्हणायला लागला, अरे धनंजया लवकर लगीन कर रे, आता आपला वय झाला. मग सांगा साहेबांनो, त्याच्याबरोबर संसार करूचो म्हणजे एक रूम होईल की नको? तुम्ही कायमचे राहणार का इथे? त्यांच्या संसारासाठी आम्ही काही घराच्या बाहेर राहायचं अजिबात नाही. बसानो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ए बाबा, तुला देव व्हायचं तर हो, पण बाबा आम्हाला काय साधू व्हायचं नाही. आणि हे जग आहे ना व्यवहार आहे. पहिला व्यवहार धीर धरा मी बोलतोय ना. बोल. हा तर धनंजयराव, केव्हापासून आणि किती दिवसासाठी रूम हवाय आपल्याला? हो साहेबांनो, हा तुम्ही होय म्हटलास ना, हा तर बघा पुढच्या या महिन्यात मी लगेच लगीन करतो बघा. हा. आणि पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला हैसर गावा घेता लाव, पण केली जोड्यानी. पण किती दिवसासाठी राहणार तुम्ही? अगस्त 1 महिन्यासाठी हो. आता काय माहिती हा, तो बिल्डिंग मध्ये आमचं रूमचं पोझिशन भेटलो ना, नंतर बघू आम्ही काय करू ते. आता फक्त 1 महिन्यासाठी रूम द्या. हा मग आता 1 महिन्याचा भाडा ऍडव्हान्स द्या आणि डिपॉझिटचे पैसे द्या आणि 1 महिना संपला की राहायला या. ते तर मी केव्हापासून घेऊन फिरतोय हो. काय सांगता? पण रूम मात्र आज मिळालो. हे डिपॉझिटचे पैसे घ्यावा. हे भाड्याचे पैसे 2000 6,000 दिले बघा. यालाच म्हणतात पुरुषाचं नशीब पात्र्यात असतं. यांच्या नशिबाचा पात्र उडाला भाग्यवान झाले आम्ही. येतली एक दिवस तुमचं पण चांगलं येतो बघा. अहो येतली काय, आलीच की. देव प्रत्येकाला एक चान्स देतच की. येतोय आम्ही. तर लग्नाची सगळी समजी तयारी करूची असा, तेव्हा तुमची खाऊची पिऊची ढोसूची रावाची रावाची दादाची आयुष्य मला गेलं असतं. तुमची खाऊची पिऊची ढोसूची आमच्या टिट्यावरती फिरूची समजी औषध ठेवली तुमची बघा. तेव्हा तुम्ही लग्न घ्यावा. बरं येतोय मी येतोय. साधा विसरलोय तुम्ही लग्न घेतो माझ्या ना. तेव्हा मात्र येण मागे तेव्हा हानी विसरू नको. हा त्या घेऊन येवा बघा. येतोय मी येतोय साहेब. नयन, आजचा दिवस आपल्यासाठी सोनियाचा ठरणार. तसं झालं तर ठीक आहे. जेलची मारी ते नंतर काय करतील करू आपण. आजचा दिवस आनंद साजरा करायचा. काय सचिन दादा, जरा आपण आनंद साजरा करूया. आनंद साजरा करायचा. अरे पण आपले भावी डॉक्टर कुठे आहेत? घ्या आपले भावी डॉक्टर आले. काय डॉक्टर, तुझा चेहरा सर एरंड पेरासारखा का रे झाले? काय एक्झाम फेल वगैरे झालास की काय? की परीक्षेला बसण्या अगोदरच पेपर फुटला. होय, अगदी तसंच झालं. अरे त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं? परीक्षा न घेतात पास करतील की सगळ्यांना? नाही, परीक्षा द्यावीच लागणार. अरे मग दे की, त्याच्यात काय एवढं? अभ्यास केलायस ना, मग पास होणारच आहे. अरे तू पास होणार, शेवटी भाऊ कोणाचा आहे ना आपला. पण दादा, अरे बावली नाही म्हणते का? पण तो बा घडा तो काही गोंधळ घालतोय. फक्त बोल, त्या घड्याला कसा फोडतो ते बघ. काशीनाथ दादा, अरे माझा स्वतःचा रूम असावा असं त्यांचं म्हणणं आहे, तरच माझं लग्न होईल तुझ्याशी. बस एवढंच ना, होऊन जाईल सगळं. ए काय होऊन जाईल सगळं? अरे रूम घेणं म्हणजे काय भाजी घेणं इतकं सोपं वाटलं तुला? आधी 2 लत्ते करून ठेवले, त्याच्यात काय आहे आणखी? हा ब्लॉकच विकत घेणार मी. हो, म्युझिक डायरेक्टर शिकवणे घेऊन ब्लॉकला विकत घेत आहे. अरे पण कधी कधी अशा गोष्टी घडतात की न होणाऱ्या गोष्टी ती सहजपणे घडून जाते. तसं होईल ना, तेव्हा आपण मोठा ब्लॉक विकत घेऊ. ते तेव्हा बघू. पण आता याच्या सासरे लग्न मोडलं तर करावं काय? त्यांना सांगू हा ब्लॉक आपलाच आहे म्हणून. अरे ना, अरे पण तो भाड्याचा. अरे ठीक आहे,
हा ब्लॉग भाड्याचा आहे, हा ब्लॉग आप्पा पिल्ल्यांचा आहे आणि आप्पा पिल्लेच आहेत आपलेच आहेत. नाहीतरी ते तसे काय करणार आहेत? मग या तुम्हाला आता काय राजगृह म्हणतो. या बसायचे राव या म्हणतो. आधी मला या सांगा, या काय असं तो आप्पा ते हँडबिल असतो तो मला दिसतो, पण यामध्ये रेवलेला मजकूर काय असं तो. ते होय, ते मराठीतील रूम संदर्भातील जाहिरात आहे आणि बघा त्याखाली तुमची सही सुद्धा आहे. चावटपणा कुणी केला म्हणतो बे. तुमच्या त्याला चावटपणा म्हणतात. अरे, आम्ही काय करू शकतो ते तुम्हाला माहित नसतो, म्हणून आम्ही आपण बेल्ले असतो. आम्ही पण बापूंचे चल्ले असतो. एखाद्याशी सरळ तर सरळ वागतो, वाकण्यात याला वाकल्याच करतो. त्या संचांना ते काय रे बोलून राहिले. अरे माझ्याच घरात मलाच दादागिरी करता काय रे. चला खाली करा म्हणतो. का म्हणून? या रूमा आता त्याचा खाली करा. का म्हणून? जागा भाडा देतो आम्ही. याचा भाडा बिडा गेला पुढा आता अजून एग्रीमेंट संपलं नाही आमचं. यात गेले किती ऍग्रीमेंट. हो, जर आता इथून नाही गेलात ना तर तुला अक्का खड्ड्यात घालेल. तू काय रे मला खड्ड्यात घाला. आता मी तुला काय आकडो देतो त्याचा बागाच. आम्ही काय बोलत नाही, तुला आमच्या ओळख नव्हतं काय. इथे काय बापाची पेड लागले. एक तर तुम्ही आमच्या राज्यात येता, इथे उडता जमिनीवरती अतिक्रमण करता, त्या बिल्डिंगने आपल्या हाताशी पकडून तिथे बिल्डिंग बांधता आणि वर आम्हाला तुम्ही घराच्या बाहेर त्यांची भाषा करता काय. अरे ही काय करतो आठवड्या मी तुमचा जानवर आमच्या माझे छोटे भाडे गेले तर तुम्हाला लावारिस करून इथून हाकलून देऊ. अय्या राम व्याकडेशा आया बोलून राहिला रे. लावारिसा पाट्टाबी चांगली जानवर बरं काय म्हणतो आक्रमण करणार नाही येतं त्याला आडवा केला ना तर नाव सुद्धा घेणार नाही तुम्ही माझा. त्यांच्या नावाचे आपल्याला काय केलं? आपला संबंध आहे रूमशी. म्हणजे या रूम तुम्ही खाणार की काय रे म्हणतो. खाणार नाही तर रद्द काय गिळणार. आणि वरतून सुद्धा देणार नाही. अरे तूच काय रे वाघांचे बाप तरी वरून खाली आले तरी या रूम खाऊ शकत नाही बघा. हे काय मद्राशा मी रेडा तू सांग. आम्हाला सांगा बोलून राहिला काय रे. आम्ही आपात फिरले आता तुला टाकत बघा. खाली करा दर्शन नको करू. ठीक आहे, मग त्या पेरवाच्या लागू नका तुम्ही. कोणा पेरवा रे कोणा पेरवा. हा पहिला किती आले आणि गेले. या लंगीच्या वेळेचे धडा थाड्या उडवल्या. या पहिला इल्ल्या रे इल्ल्या बोलला पुन्हा बैल बोला. अपमान घोर अपमान. मराठी माणसाचा अपमान. मराठी माणूस सर्व काही सहन करू शकतो पण अपमान सहन करू शकत नाही. घोर अपमान अपमान घोर अपमान. अप्पा पिल्ले तू आता गेले. आम्ही गेले नाही ठेवणार. आज मी याला अय्यो काय करणार म्हणते मी. ते तुमच्या वडिलांसमान असते ना. आय एम सॉरी. काशीला जा खुर्ची खाली ठेव. ज्या कामाचं ऐकायचं असतं. बसा ना, किती वेळ उभे राहणार. थँक्यू. आप्पा तुम्ही सुद्धा बसा की हो. हो असं एकमेकांवर राहून कसं चालेल. पण जे काय झालं असेल ते समुपचारानं मिटवूया. म्हणजे तुम्ही आपसात भांडण होते का. कशासाठी म्हणते मी. बोला की नाही बोला. आता का गप्प बसल्या
तो आता शेवून घेतले कोणाला पिवलं बसलं मला किती जलिंदार माहित नसतो त्या चौघे पास असतो. अयो आप्पा, मग तुम्ही यांना रूम कसे काय दिली म्हणते मी? बोला आता बोला. एवढा ह्याचे खरे रूप मला माहित नव्हत्या की हो म्हणतो. अयो आप्पा, पण मला तर हे जेंटलमॅन वाटते की हो. मग आवडतो मी जंटल. हो रिअली? काय बरे आपले नाव? मी संगीत शिक्षक संजय करमरकर. हो. मी भावी डॉक्टर किरण करमरकर. मी विमा एजंट काशीनाथ केदारनाथ काळेशेकर. मी लेखक नयन अमरापूरकर. अयो आप्पा, किती महान लोक आहेत हे. एक संगीत शिक्षक, एक डॉक्टर, एक विमा एजंट, एक लेखक, अशा महान लोकांबरोबर भांडणे म्हणजे मूर्खपणा आहे की हो. आम्हा वाईजे जसे देसत्या तसे नाचत्या म्हणून जग फसते. हा विमा एजंट याने तर मला सांड बोलून सोडला की हो. अरे डॉक्टर याने तर न्यू इयरला मला काढून आता यात मिळवला. अप्पा, आम्ही असं कसं करू शकतो? तुम्ही आम्हाला वडिलांसारखे आहात, आम्ही असं कसं वागू शकतो? कसे वागू शकतो? अरे डॉक्टर तुम्ही काय करू शकतो ते इमॅजिन करणे कठीण असतो. अरे औषधाच्या नावाखाली तुला मला कमी बसवले. नको ते आधार सांगू ना. अयो आप्पा, म्हणजे कसले आधार सांगितले म्हणते मी? शरीराच्या प्रत्येक अवयवावरती रोज एक नवीन आधार सांगून सोडला बघा. अयो ते डायबिटीस, ब्लड प्रेशर, लिव्हर खराब, पेट ट्युमर आणि ते होतं का किडनी बरं वाटा करून करतो काय रे? अच्छा नको ते आधार सांगून वाटून सोडला बघा मला ना. अयो वैजंती, मला सांगा डॉक्टर कधी खोटं बोलेल का? अरे खऱ्याचा खोटा, अरे खोट्याचा खरा कसा करायचा? तुम्हाला वागा भावना चांगलेच जमले किंवा म्हणजे संजय, तुम्ही सुद्धा आम्हा वैजयंती हा दिसतो साधा भोळा लय चालू असतो बघा. हा या सगळ्यांचा गुरु असतो. त्यानंतर औषधाच्या नावाखाली माझ्याकडून पैसे उकळतो. बरं तेच पैसे माझ्या पैताला लावायचे म्हणतो. गोविंदा गोविंदा. जय राम श्रीराम, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम. अरे आम्ही जीवन करतो रे म्हणतो. किती द्या किती रोज का करशील किती हवा सांभाळून काय चांगला म्हणतो. मानतो आम्ही चुकलो, पण तुम्ही काय कमी फसवलं मला? आपण आता जे झालं ते विसरून जाऊ आणि पुन्हा गोविंदाने राहू. पण हे खरे कशावरून म्हणते मी? अगदी 100% करू. हवं तर तसं आम्ही वचन देतो. अरे हो. आम्ही चौघे जण मी वैजयंती यांना साक्ष ठेवून अशी शपथ घेतो की आम्ही आमचे घरमालक श्रीमान आप्पाजी पिले यांना यापुढे कोणताही त्रास देणार नाही. उलट त्यांनी दिलेला त्रास आम्ही निराट्याने सहन करू. काय म्हणतो. आप्पा, हे सोडा की हो. आप्पा, तुमचा त्रास गेला बघा. आता सगळे चांगले होणार बघा. होय, आता सगळे चांगलेच होणार. आमचा शब्द हेच आमचं वचन समजा. आधी आपण ना खराब आहे का? काय म्हणून बाहेर जाणार रूम माझा असतो यात बसतो. असू दे बसू दे. आप्पा पिल्ले आजपासून आपलेच झाले. अप्पाजी मला क्षमा करा. चला क्षमा केले. संजय दादा आज आपल्याकडे पाहुणे आले आहेत. मग त्यांचा पाहुणचार नको करायला. अयो, ते कशासाठी म्हणते मी? आलो चल. तसं नाही हो मॅडम. इश, मॅडम नका म्हणू बरे. माझे नाव वैजयंती पिल्ले. तेव्हा तो वैजयंती मला तर तो ज्वाला ती पण लागलेला ना. तेव्हा जन्म झालेला असतो. अच्छा अच्छा,
म्हणून तिचं नाव वैजयंती ठेवलंय. होय, व्हेरी ब्युटिफुल. म्हणा या वाना व्हेरी ब्युटिफुल नावा की वैजयंती दोन्ही. मिस वैजयंती, तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण मी एम.ए. पर्यंत शिकले बघा. भारतीय नृत्य माझी आवड आहे बघा. वेगवेगळे खाण्याचे आणि जेवणाचे पदार्थ मला खूप आवडतात बघा. आणि मी आपांची ओनली वन लाडकी लेक आहे बघा. यस, यू आर माय लवली अँड ब्युटिफुल डॉटर. या पोती या का लाडकी या का असं द्या. त्याचं तुमच्या सरकारने नाही का काढले ते लाडकी बहिणा किती देते रे? 1500. आता त्या पण बंद करून टाकल्या बघा. पण आता आम्ही आमच्या लेकीला आमची सगळी पोहापटी जेवण टाकतो बघा. वाय आमच्या पाण्याला जाऊयाला आमच्या सगळ्या व्यवसायाच्या नावावर करून सोडतो बघा. म्हणजे तुमचा होणारा जावी नशिबानं समजायचा. म्हणजेच काय, बायको प्लस इज इक्वल टू अप्पा पिले. घरात पिला घेऊ त्याला. तुझं काय आणखी, तुझी गाडी अगोदर रिझर्व झाले आणि तुझं नका रे. वैजयंती तुम्हाला बहिणीसारखी आहे. आम्हाला तुला ना. हो नाही काय का गरमागरम नाश्ता नाश्ता आला, टायमात आलाच बाबा. अरे दे आता सगळ्यांना. लेडीज फर्स्ट, लेडीज फर्स्ट. बाई त्या नाश्त्यात पाहुणे आहेत. मी घेईन पण एका अटीवर बघा. आता काय अहो तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे. आधी नाश्ता तर करा, आपण सुद्धा दे. हो, हो. संजय, त्या दिवशी तुम्ही गॅलरीत गाणे गात होता तेव्हा मी ऐकले बघा. माझ्यासाठी म्हणा की हो एक गाणे. दादा होऊन जाऊ दे म्हणून एखादे गाणे. होऊन जाऊ. असं म्हणतो नाश्ता म्हणतो. आधी वैजयंतीच्या आग्रहासाठी म्हणतो एखादं गाणं. अय्यो किती छान ह्याचे गाणे. संजय, गाण्याबरोबर तुमचा आवाज सुद्धा खूप गोड आहे बघा. पण तुमच्या मनातली ती मनमोहिनी मी नाही बरं. ही आहे वैजयंती पिल्ले. किती छान जेवतात. संजय ना आजच्या तुझ्या पार्टी बद्दल व्हेरी व्हेरी थँक्स फॉर युअर. बाप्पा आता अशा बातम्या होतच राहणार. एका येतो आम्ही. आम्हा वैजयंती इगवा. इंगवा, गुड नाईट एवढी. गुड नाईट. बरं मंडळी, मी पण येते. ओळख लावला म्हणते. वळक्कम वळक्कम. क्या चाल है, क्या अदा है और क्या नाम है, वैजयंती पिल्ले. अरे यार अपना तो दिल गेले, जब से बेदीदार हुए
सुर बिखर गए हमारे, उनकी हर एक अदा पर रात और दिन बीत गए हमारे। अम्मा वैद्य या चौकी मास होतो याकडे लक्षात ठेव की आपला रूम खाणार बघा पण काय करा याच्या पूजा मात्र नाटक करू ना या एकेकाला बाहेर काढायचं काम तुझं आहे बघा. आपा मी